नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान पेपर 2 महा-टी-ई-टी यासाठी सराव संच 2 बघणार आहोत. प्रश्न पहिला, पाण्याची कमाल घनता किती तापमानाला असेल? ऑप्शन पहिला 0 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस -4 डिग्री सेल्सिअस. बरोबर उत्तर आहे 4 डिग्री सेल्सिअस. याचे स्पष्टीकरण, पाण्याचे असंगत आचरण यामुळे 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवल्यास पाणी प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन पावते आणि 4 डिग्री सेल्सिअसला त्याची घनताही सर्वाधिक असते. प्रश्न दुसरा, मानवी रक्ताचा pH साधारणपणे किती असतो? 6.5, 7.4, 8.2, 5.5. बरोबर उत्तर आहे 7.4. स्पष्टीकरण, मानवी रक्त हे किंचित आम्लधारी स्लाइटली अल्कलाइन असते. रक्ताचा सामू 7.35 ते 7.45 दरम्यान असणे शरीराच्या कार्यासाठी आवश्यक आहे. प्रश्न तिसरा, पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? लुई पाश्चर, एडवर्ड जेनर, अलेक्झांडर फ्लेमिंग, रॉबर्ट कॉच. बरोबर उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. स्पष्टीकरण, 1928 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलियम नॉटम या कवक वर्गातील वनस्पतीपासून पेनिसिलिनचा शोध लावला. प्रश्न चौथा, विद्युत धारेचे इलेक्ट्रिक करंट एकक काय आहे? व्होल्ट, ओहम, एम्पियर, वॉट. बरोबर उत्तर आहे एम्पियर. विद्युतधारा मोजण्यासाठी एम्पियर हे एकक वापरतात. व्होल्ट हे विभवांतरासाठी तर ओहम हे रोधासाठी वापरले जाते. प्रश्न पाचवा, कोणत्या अधातूला चकाकी असते? कोळसा, गंधक, आयोडीन, फॉस्फरस. बरोबर उत्तर आहे आयोडीन. सामान्यतः अधातू हे निस्तेज असतात, परंतु आयोडीन हा असा धातू आहे ज्याच्या स्फटिकांना धातूसारखी चकाकी असते. प्रश्न सहावा, गायीच्या दुधाचा पिवळसर रंग कोणत्या घटकामुळे असतो? केसिन, कॅरोटीन, लॅक्टोज, रायबोफ्लेविन. बरोबर उत्तर आहे कॅरोटीन. कॅरोटीन बी कॅरोटीन हे एक रंगद्रव्य आहे जे गायीच्या दुधात आढळते, त्यामुळे त्याला हलका पिवळसर रंग येतो. प्रश्न सातवा, रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरींचा वापर केला जातो? अतिनील लहरी, रेडिओ लहरी, क्ष किरण, अवरिक्त लहरी. बरोबर उत्तर आहे रेडिओ लहरी. रडार म्हणजे रेडिओ डिटेक्शन रॅगिंग. लांब अंतरावरील वस्तू शोधण्यासाठी त्याचा वेग मोजण्यासाठी रेडिओ लहरींचा वापर केला जातो. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? हवा, दूध, पाणी, पितळ. बरोबर उत्तर आहे पाणी. स्पष्टीकरण, पाणी ही एक संयुक्त कंपाऊंड आहे कारण त्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन ठराविक वजनी प्रमाणात रासायनिक प्रक्रियेने एकत्र आलेले असतात. हवा, दूध आणि पितळ हे मिश्रण आहेत. प्रश्न नववा, सूर्यफुलाचे सूर्याकडे वळणे ही कोणत्या प्रकारची हालचाल आहे? प्रकाशानुवृत्ती, जलानुवृत्ती, गुरुत्वानुवृत्ती, रसायनानुवृत्ती. बरोबर आहे प्रकाशानुवृत्ती. वनस्पती जेव्हा प्रकाशाच्या दिशेने प्रतिसाद देतात तेव्हा त्या हालचालीस प्रकाशानुवृत्ती हालचाल असे म्हणतात. प्रश्न 10वा, शुष्क बर्फ ड्राय आईस म्हणजे काय?